नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एबीपी माझावरच्या या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जत्रा। कोकण म्हणजे महाराष्ट्राचा मुकुटच, आणि या मुकुटातलं एक रत्न म्हणजे रत्नागिरी जिल्हा। या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या तिसंगी गावात आज आपण आलोय केदार कालकाईची जत्रा बघायला। चला बघूया। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पासून 15 किलोमीटर अंतरावर तिसंगी हे गाव आहे। सदाप्रवाही डुबी नदीच्या काठावर कर्तबगार स्वाभिमानी भोसल्यांचं हे गाव वसलंय। गावाकडे जाताना कोकणचा निसर्गरम्य परिसर आपल्याला रस्ताभर साथ संगत करतो। वळणावळणाचा रस्ता, भर उन्हाळ्यातही असलेली हिरवाई कोकणच्या संपन्नतेची साक्ष देते। जाताना वळणावळणावर दिसणारी चिऱ्याची घरं आपल्याला कोकणच्या अस्तित्वाची जाणीव देतात, आणि मग मुख्य रस्ता सोडून आपण तिसंगी गावाकडे वळतो। गावाची मुख्य कमान आपलं स्वागत करते। या कमानीपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर डुबी नदी ओलांडल्यानंतर मुख्य तिसंगी गाव आहे। या रेखीव कमानीतून आत शिरल्यावर आपण अस्सल कोकणात प्रवेश करतो। चिऱ्याची छान कौलारू घरं आपल्याला हिरवाईमध्ये वसलेली दिसतात। त्याला चिऱ्याचं कुंपण म्हणजेच गडगा असतो। त्या 2 गडग्यांमधून छोटीशी वाट गाव जोडते। निसर्गाच्या कुशीत हे कोकणातलं अस्सल गाव तिसंगी वसलंय। शहराचं वारं आता आपण प्रत्येक गावाला जणू लागलेलं बघतो, पण तिसंगी गावानं मात्र आपलं कोकणातलं वैशिष्ट्य खूप छान जपलंय। इथे आपल्याला घरं बघायला मिळतात ती चिऱ्याच्या भिंतींची, छप्र कौलारू आणि त्याला गडगे असतात चिऱ्यांचे। हे वैशिष्ट्य फक्त कोकणातच बघायला मिळतं। या गावात प्रवेश करतानाच उजव्या बाजूला आपल्याला केदार कालकाईचं भव्य मंदिर बघायला मिळतं। गावाकडे बघायला मिळणाऱ्या इतर देवळांप्रमाणेच हे एकटं देऊळ नाही। या मंदिराच्या परिसरात आपल्याला इतरही देवळं बघायला मिळतात। देवळात प्रवेश केल्यावर समोरच बांधीव समेची जागा दिसते। इथंच लाट चढवण्याचा भव्य सोहळा होणार आहे। तिथून पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला विघ्नहर्ता आणि महादेवाचं मंदिर दिसतं। यात महादेवाची रेखीव पिंड आपल्याला दिसते। त्याचबरोबर मंदिरातली संगमरवरी रेखीव गणेश मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते। भक्तजन आधी या दोघांचं दर्शन घेतात आणि मगच केदार कालकाईच्या दर्शनाला जातात। त्यानंतर आपण मुख्य केदार कालकाईच्या मंदिरात प्रवेश करतो। मंदिराचा मंडप भव्य आणि प्रशस्त आहे। लांब लांबून जत्रेसाठी आलेले भाविक केदार कालकाईचं दर्शन घेतल्यावर इथे विसावताना आपल्याला दिसतात। तिथून पुढं गाभाऱ्यातल्या देवतांची रूपं न्याहाळताना आपण सहजच नतमस्तक होतो। गाभाऱ्यात केदार कालकाईची पाषाणात कोरलेली सुबक आणि रेखीव मुख्य मूर्ती आहे। या मूर्तीबरोबर पंचायतन सुद्धा बघायला मिळतं, कारण गाभाऱ्यात कालकाईसह केदारदेव, कामाई, बामाई यांच्या सुद्धा मूर्ती बघायला मिळतात। या देवतांना सुंदर चांदीचे मुखवटे बनवलेले आहेत। गाभाऱ्यातच एका बाजूला पालखी बघायला मिळते। या पालखीतूनच केदार कालकाईची मिरवणूक निघते। या गाभाऱ्यात आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग बघायला मिळतं। या सगळ्या देवतांचं दर्शन घेऊन आपण निघतो लाट आणायला। हे मंदिर केदार आणि कालकाईचं आहे, म्हणजे शंकर आणि त्यांची बहीण कालकाईचं मंदिर। अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात अशा प्रकारचं हे एकमेव मंदिर आहे।
लाट म्हणजे झाडाचं उभं खोड. या लाटेचं या जत्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. काही गावकऱ्यांच्या शेतात ऐन आणि सागाची झाडं असतात. त्यांच्याकडून केदार कालकाईला नवस बोलला जातो आणि नवस फेडण्यासाठी हे झाड केदार कालकाईला अर्पण केलं जातं. या झाडाचं खोड तासून त्यापासून लाट बनवली जाते. हे झाडाचं खोड सुमारे 40 ते 50 फूट उंच असतं आणि त्याचं वजन जवळजवळ 1.5 ते 2 टन असतं. लाट तयार करताना गावकरी आणि मानकरी जाऊन या झाडाची पूजा करतात. त्यानंतर पंचक्रोशीतले सगळे सुतार बांधव मिळून ते झाड तोडतात आणि ज्या गावकऱ्याच्या शेतातून हे झाड तोडलं गेलं आहे त्या गावकऱ्याच्या घरी हे झाड नेलं जातं आणि तिथे सुद्धा त्याची पुन्हा पूजा होते आणि मग लाटेचा भव्य सोहळा सुरू होतो. माझ्या मागे तुम्हाला आता दिसते लाट तयार होताना. पूर्णपणे तासून गुळगुळीत केलेली ही सुमारे 1.5 टनाची लाट इथून 2 किलोमीटरवर असलेल्या गावामध्ये वाजत गाजत नाचवत नेली जाईल. लाट तयार करताना कुऱ्हाडी आणि तासणीच्या साह्यानं ती पूर्ण तासली जाते. यावेळी सगळ्या पंचक्रोशीतले गावकरी तिथे जमा होतात. बाहेर गावाहून येणारे गावकरी आतापर्यंत गावात पोहोचलेले असतात. लाट अत्यंत गुळगुळीत होईपर्यंत तासली जाते आणि तिचा जणू एक खांबच तयार केला जातो. गावातला प्रत्येक जण यामध्ये सामील झालेला असतो. लाट तयार झाली की गावकरी एकमुखानं केदार कालकाईचा जय जयकार करतात आणि शेकडो हातांनी ही 2 टनी लाट सहजपणे उचलली जाते. गावातले तरुण यात अग्रभागी असतात आणि कोणत्याही यांत्रिक मदतीशिवाय ही लाट केदार कालकाईच्या मंदिराकडे वाटचाल करायला लागते. यावेळी गावकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. आता मंदिराच्या वाटेवर प्रचंड प्रमाणात गर्दी जमा होते. कोकणातलं पारंपरिक बँजो वादन वातावरणात जोम भरतं. लाट जशी जशी पुढे सरकते तशी तशी या भागातली परंपरा आपल्याला बघायला मिळते. या मंदिराच्या वाटेवर ठिकठिकाणी सुवासिनी पूजा करण्यासाठी या लाटेची वाट बघत असतात. लाट त्यांच्यापाशी पोहोचली की लाटेवर पाणी ओतून त्यावर हळद कुंकू फुलं वाहून लाटेची पूजा केली जाते. या प्रत्येक ठिकाणी ही महाप्रचंड लाट नाचवली जाते. या प्रवासामध्ये 2 ठिकाणं अशी असतात जिथे ही लाट एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे दिली जाते आणि पुन्हा लाट पुढची वाटचाल सुरू करते. यावेळी लाट नाचवली जाते. ही नाचणारी लाट खरोखरच समुद्राच्या लाटेवर स्वार झालेल्या एखाद्या ओंडक्यासारखी दिसते. जनसागराची ही अशी ताकद अनुभवायची असेल तर अशा पारंपरिक जत्रांमध्येच यायला हवं. यानंतर ही लाट मंदिराच्या परिसरात आणली जाते. मी तिसंगीकर असं पाठीवर अभिमानानं मिरवणारे तरुण नम्रतेनं या लाटेसमोर नतमस्तक होतात. यानंतरही अनेक जण या लाटेचं दर्शन घ्यायला मंदिरात आवर्जून येतात. यानंतर गावच्या परंपरेनुसार जे गावकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर असतात त्यांच्या पाहुणचारात गाव मग्न होतं.
लाट आता इथं मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचली आहे. 4 वाजता मानकरांच्या हस्ते लाटेची पूजा होईल आणि मग सारावर लाट चढवण्याचा कार्यक्रम सुरू होईल. लाट चढवायच्या आधी मंदिरातली केदार कालकाईची पालखी मंदिराच्या आवारात येते. मग तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर लाट चढवायचा कार्यक्रम सुरू होतो. दुपारी बरोबर 4 वाजता लाट चढवण्याच्या कार्यक्रमासाठी गावकरी मंदिर परिसरात जमतात. यावेळी गाभाऱ्यात मोहक रोषणाई केली जाते. गावकरी आधी भक्तिभावानं मंदिरात येऊन केदार कालकाईचं दर्शन घेतात. बदलत्या रंगीत रोषणाईत कालकाईचं रूप खरोखरच विलोभनीय दिसतं. त्यानंतर मानकरांच्या हस्ते पूजा होते आणि मग लाट वर चढवण्याचा महत्वाचा कार्यक्रम सुरू होतो. त्यात आधी लाटेचं माप घेऊन योग्य ते अंतर साधून समेवर चढवण्यासाठी खोबण तयार केली जाते. गावकरी आता सोहळा पाळण्यासाठी आतुर झालेले असतात. लाट समेवर नीट फिरावी यासाठी ही खोबण योग्य अंतरावरच असावी लागते. त्याचा गुरुत्वाकर्षण बिंदू योग्य प्रमाणात साधावा लागतो. तो जर साधला गेला नाही तर ही लाट नीट फिरत नाही, उभी राहत नाही. पण आजपर्यंतच्या या जत्रेच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही. हे बघून आपल्या परंपरांमध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपात विज्ञान सामील होतं हे आपल्या लक्षात येतं. सुमारे 1.5 टन वजनाची ही लाट साधारण 40 फूट उंच असलेल्या सारावर चढवली जाते आणि ती सुद्धा फक्त मनुष्यबळाच्या आधाराने. हे सगळे गावकरी हे अचाट काम करतात फक्त श्रद्धेच्या जोरावर आणि त्यावेळी गावातला प्रत्येक लहान थोर तिथे उपस्थित असतो. लाट वर चढवण्याचा सोहळा सुरू होतो आणि वादनाला उधाण येतं. मंदिर परिसरात उपस्थित शेकडो गावकरी केदार कालकाईचं चांग भलं असा जयघोष करतात आणि लाट प्रचंड समन्वयानं ताकदीनं वर खेचायला सुरुवात होते. शेकडो हातांनी वर उचलून आणलेली ही लाट समतोल साधून समेवर बरोबर बसवली जाते. या लाटेला दोन्ही बाजूला मानकरांसाठी दोर बांधण्यात येतात. हा दोर नवस पूर्ण करण्यासाठी असतो. दोर बांधून झाला की या लाटेला एकदा फिरवून तिची एक प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. म्हणजे मग लाट वर चढवण्याचा हा सोहळा पूर्ण झाला, संपन्न झाला. या लाट चढवण्याबरोबरच जत्रेचा पहिला दिवस संपन्न होतो. आज जत्रेचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी दुपारी 3 वाजता सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि या पालख्या एकत्र आल्यानंतर त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर मानकरी गीते यांना लाटेवर चढवलं जातं आणि लाट फिरवली जाते. असा कार्यक्रम संपन्न होतो.
दुसरा दिवस उगवतो तो देवीच्या काकड आरतीनं. मंदिरातली देवीची पालखी या आरतीनंतर बाहेर आणली जाते. हा मान गावातल्या गीते आणि फाळके या 2 घराण्यांनाच आहे. याच वेळी पंचक्रोशीतल्या 8 पालख्या इथे येतात. या पालख्या इथं पोहोचल्यावर मोठा सोहळा संपन्न होतो. या पालख्यांचे मान त्यांना दिले जातात. यानंतर दुपारी बरोबर 3 वाजता मुख्य केदार कालकाईच्या पालखीसमोर चौक भरला जातो. याच दिवशी ज्यांनी ज्यांनी नवस बोललाय ते लाट फिरवून आपला नवस पूर्ण करतात. यावेळी लाट प्रत्येकी 5 वेळा फिरवली जाते. त्यानंतर बाहेरून आलेल्या सर्व पालख्यांना पूजा करून निरोप दिला जातो. केदार आणि कालकाईची ही जत्रा दर 3 वर्षांनी भरते. पण जत्रेतले मौज मजेचे स्टॉल्स, खाण्यापिण्याची चंगळ हे सगळं इथं दिसत नाही. उलट कामाच्या निमित्ताने जे गावकरी इथं स्वतः पसरले ते सगळे आपापली कामं सांभाळून दर 3 वर्षांनी या यात्रेसाठी एकत्र येतात. ही एकोप्याची भावना इथे आपल्याला बघायला मिळते. मंदिर परिसरात वजनदार असे दगडाचे गोटे आहेत. ताकदीचं प्रदर्शन म्हणून युवकांसाठी याचं मजेदार आव्हान असतं. जो हे दगडाचे गोटे उचलून पेलून धरेल त्याला गावकऱ्यांकडून मोठं बक्षीस दिलं जातं. यानंतर रात्री सगळं तिसंगी गाव मनोरंजनात रंगून जातं. दर 3 वर्षांनी माणसं आपापल्या रक्तनाताच्या माणसांना भेटतात आणि कधी कधी आपल्यासारखे पाहुणे या गावातलेच एक होऊन जातात हे सुद्धा कळत नाही. कोकणच्या या आतिथ्यशील गावातून माझा पाय निघत नाहीये, पण पुढे तर जायला हवं, कारण तुम्हाला पुढच्या जत्रा दाखवायच्या आहेत. तेव्हा भेटूया पुढच्या गावामध्ये आणि नवीन जत्रेमध्ये. तोपर्यंत राम राम पाहुणं. त्या नीरा नरसिंहपूर क्षेत्राला आज आपण आलोय भगवान नरसिंहाचं दर्शन घ्यायला.